सांगितलं, अगं मित्राकडे जायचं तर रिकाम्या हाताने कसं जाणार? साधू संतांचं दर्शन रिकाम्या हाताने चालत नाहीये, भगवंताकडे रिकाम्या हाताने चालत नाहीये, रोगी व्यक्तीला भेटायला गेल्यावर रिकाम्या हाताने जाऊ नये, बापाने आईने मुलीकडे जाताना, भावाने बहिणीकडे जाताना, मित्राने मित्राकडे जाताना रिकाम्या हाताने कधी गेलं नाही पाहिजे, राजे लोकांकडे जाताना रिकाम्या हाताने कधी गेलं नाही पाहिजे, असे शास्त्र आहे. आणि मग कृष्णाकडे जाताना रिकाम्या हाताने. पत्नी म्हटली थांबा थोडं. शेजारणीकडे गेली, 3 मोठी चावल आणले, तंदूल आणले, पोटरी बांधली, कशी तरी गाठोडं फाटकं उपरणं होतं त्याच्यामध्ये, आणि गाठोडं बांधून सुदामाने हातात काठी घेतली, गाठोडं घेतलं आणि सुदामा श्रीकृष्णाच्या भेटीला निघाले. रस्त्याने निघाले असताना कधी खाली पडायचे, कधी अंगाला वरखडे उमटायचे, कधी चक्कर यायची, तरी चालत राहतात. शेवटी चक्कर येऊन खाली पडले, कन्येनं अलगद उचलून द्वारिका नगरीमध्ये ठेवलं. द्वारिका नगरीमध्ये डोळे उघडले, इकडे तिकडे भटकायला लागले आणि सगळ्या लोकांना विचारतात, करे माझा मित्र कृष्णाचं घर कुठे, कृष्णाचा महल कुठे? लोक म्हणले कृष्ण इथे कोणी नाही, इथे तर द्वारिकाधीश राहतात. अरे म्हटले ते तुमचा द्वारिकाधीश आहे, माझा लंगोटी. अरे माझा मित्र आहे, कुठे तो सांगा. एका सज्जनानं समोर खुणवलं की जा समोर. सुदामा समोर गेले, द्वारपाळानं अडवलं. रुक जाओ, आप अंदर नहीं जा सकते. द्वारपाळानं अडवल्याच्या नंतर सुदामेनं विनंती केली की तुम्ही फक्त एक वेळ जाऊन सांगा. एक द्वारपाळ गेला कन्याकडे, कन्याला सांगितलं की कन्या तुमचा एक मित्र आला.